जय महाराष्ट्र आणि नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे तुमचं आपल्या कोडिंगच्या शाळावर. मागच्या क्लासमध्ये आपण व्हेरिएबल्सचे कडक नियम पाहिले. आज आपण त्याच्या पुढची पायरी शिकणार आहोत. जेव्हा आपण कम्प्युटरच्या कपाटात डेटा ठेवण्यासाठी ड्रायव्हर दॅट इज व्हेरिएबल बनवतो, तेव्हा त्या ड्रायव्हरमध्ये आपण नेमका कोणत्या प्रकारचा डाटा ठेवतो हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या प्रोग्रामिंगच्या भाषेत डेटा टाइप्स असे म्हणतात. पायथनमध्ये तसे खूप सारे डाटा टाइप्स आहेत, पण आज आपण जास्त ओव्हरलोड न करता अगदी सोपे आणि सर्वात जास्त वापरले जाणारे 3 महत्त्वाचे प्रकार पाहणार आहोत. चला तर मग थेट स्क्रीनवर जाऊया. आता कम्प्युटरच्या स्क्रीनवर बघा, मी इथे 2 गोष्टी लिहितो आहे. पहिला आहे 10 आणि दुसरी आहे 10.0. सामान्य गणितात आपल्यासाठी 10 आणि 10.0 दोन्ही सारखेच आहेत, पण पायथनच्या मेंदूत या दोन्ही गोष्टी पूर्णपणे वेगवेगळ्या आहेत. या 10ला आपण पायथनच्या भाषेत इंटिजर म्हणतात आणि आपण त्याला शॉर्टकटमध्ये इंट म्हणतो. तो इंटिजर म्हणजे पूर्ण संख्या, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये होल नंबर म्हणतो. ज्या संख्येमध्ये कोणताही पॉईंट किंवा दशांश नसतो ती इंटिजर. आणि दुसरे असते 10.0. म्हणजे पण जेव्हा आपण 10.0 लिहितो तेव्हा पायथन त्याला इंटिजर मानत नाही. त्यासाठी पायथनने एक फॅन्सी नाव दिलेले आहे. त्याला आपण फ्लोट म्हणतो. फ्लोट FLOAT. ज्या संख्येमध्ये पॉईंट म्हणजेच डेसिमल येतो त्याला आपण फ्लॉट म्हणतो. एक्झाम्पल घेऊया. याचं साधं लॉजिक समजून घेण्यासाठी समजा तुम्ही दुकानात गेलात आणि दुकानदाराला म्हणाला मला 5 केळी द्या, तर ती झाली पूर्ण संख्या म्हणजे इंटिजर. पण जर तुम्ही म्हणालात मला 5.5 किलो म्हणजे 5.5 किलो साखर द्या, याचा अर्थ तो पॉईंट आला, याचा अर्थ त्याच्यात पॉईंट आला म्हणजेच तो झाला प्लॉट म्हणजे प्लॉट डाटा. सो गणितात दोन्ही नंबर सारखे वाटले तरी पायथन बॅकएंडमध्ये त्याची कॅटेगरी वेगवेगळी ठेवतो. आता तिसऱ्या प्रकाराकडे वळूया. जर समजा स्क्रीनवर मी एक नाव लिहिलं अभय. आता हा अभय कोणताही नंबर नाही, इंटिजर नाही आणि प्लॉट तर नसेलच. मग अक्षरे किंवा शब्दांच्या या कॅटेगरीला पायथनमध्ये म्हणतात स्ट्रिंग, ज्याला शॉर्टकटमध्ये आपण STR लिहितो पायथनच्या लँग्वेजमध्ये. पायथनमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, हे नाव जे फॅन्सी वाटतात त्याचा साधा अर्थ म्हणजे अक्षरांची किंवा शब्दांची माळ. पण अभय थेट लिहिलं तर पायथन ओळखत नाही. पायथनला सांगण्यासाठी आपल्याला त्याला सिंगल कोट म्हणजेच एकेरी अवतरण चिन्ह, जसं मी इथे लिहिलेले आहे, किंवा डबल कोट म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह मध्येच लिहावं लागतं. तरच पायथनच्या मेंदूला समजतो की हा एक स्ट्रिंग डेटा आहे. तर आपण एक इंटिजर बघितलं, एक फ्लोट बघितलं आणि एक स्ट्रिंग बघितलं. आता इथे एक नीट लक्ष द्या, मी तुम्हाला एक कोडिंगची गुगली दाखवतो. मी स्क्रीनवर लिहितो आहे A बरोबर 10, B बरोबर दुहेरी अवतरण चिन्ह 10. आता तुम्ही म्हणाल या दोन्ही तर एकच गोष्टी आहे, मग दोन्ही इंटिजर झालेत का? तर उत्तर आहे नाही. पहिला A = 10 हा नक्कीच इंटिजर आहे, पण दुसरा B दुहेरी अवतरण चिन्ह 10 मध्ये आपण त्या 10च्या बाजूला डबल कोट्स दुहेरी अवतरण चिन्ह लावलेले आहेत. तुम्ही कोणत्याही नंबरच्या बाजूला कोट्स लावले की पायथन त्या नंबरला नंबर समजत नाही, तो त्याला सरळ स्ट्रिंग मानून टाकतो. म्हणजे याचा अर्थ आहे की डबल अवतरण चिन्ह डबल कोट 10 हा एक स्ट्रिंग आहे. हे समजण्यासाठी एक उदाहरण घेऊ. समजा आपल्या शेजारला एक बंडू पोलीस भरतीसाठी तयारी करतो आहे. तो नॉर्मल कपड्यामध्ये फिरत असेल तर तो सामान्य नागरिक नॉर्मल नंबर आहे. पण समजा एखाद्या नाटकासाठी त्याने पोलिसाचा गणवेश लावला म्हणजे कोट्स घातला, तर तो खरोखरच पोलीस बनला का?
तर नाही, तो फक्त पोलिसांची ॲक्टिंग करतो आहे. म्हणजेच तो फक्त दिसतोय पोलिसासारखा, पण तो नाटकासाठी तयारी करतो आहे. अगदी तसंच जेव्हा आपण नंबरला कोट्स घालतो, तेव्हा तो गणिताचा नंबर राहत नाही, तो फक्त अक्षरांसारखा स्ट्रिंग बनून राहतो. त्याला तुम्ही बेरीज वजाबाकीमध्ये मांडू शकत नाही. तुम्ही त्याची बेरीज वजाबाकी करू शकत नाही. तर मित्रांनो, आज आपण काय शिकलो? पायथनचे 3 सर्वात बेसिक आणि महत्त्वाचे डाटा टाइप्स. पहिला आहे इंटिजर, त्याला आपण INT लिहितो. सो पॉईंट नसलेले पूर्ण नंबर म्हणजे होल नंबर. दुसरं शिकलो आपण फ्लॉट, पॉईंट असलेले दशांक नंबर्स. आणि तिसरं फ्लोटला आपण लिहितो FLOAT. आणि तिसरं स्ट्रिंग, शॉर्ट फॉर्ममध्ये STR. सो कोड्सच्या आत लिहिलेले अक्षरे, शब्द किंवा नंबर याला आपण कोड्स म्हणतो. उदाहरणार्थ अभय, कोट अभय और कोट 10. कोट्स 10 किंवा कोट्स अभय. सो पुढच्या क्लासपासून आपण याचा प्रत्यक्ष कोडमध्ये वापर कसा करायचा ते पाहणार आहोत. आजचा हा क्लास कसा वाटला? काही शंका असेल तर खाली कॉमेंटमध्ये नक्कीच विचारा. अजूनही आपल्या कोडिंगची शाळा चॅनलमध्ये सबस्क्रायबर केलेले नसेल तर खाली दिलेल्या लाल बटनवर क्लिक करा, लाईक करा आणि मित्रांनो शेअर करा. भेटूया पुढच्या क्लासमध्ये. चलो बाय बाय. जय महाराष्ट्र. धन्यवाद.